गेल्या जवळजवळ महिनाभरापासून नीट पेपरफुटीवरून दिल्लीची राजकीय हवा गरम झाली आहे। सोमवारी कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा आणि काल काँग्रेसनं पंतप्रधान निवासस्थानाबाहेर केलेली निदर्शनं यामुळे वातावरण अधिकच तापलं। पण आज त्यावर थोडी फुंकर घालण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी झाला। वांगचुक यांनी सरकारला पत्र लिहिलं तर केंद्र सरकारनंही कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्याची तयारी दाखवली। त्यामुळे आता ही कोंडी कशी आणि कधी फुटणार याची दिल्लीकरांप्रमाणेच संपूर्ण देशाला प्रतीक्षा आहे। विरोधी गतिविधि साफ साफ संसद में दिख रही है। त्या पोलिसांची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि ज्या ज्या मुलांवर केसेस फाईल केलेले डिटेन केलेला आहे त्या सगळ्या मुलांना सोडण्यात यावं आणि त्या सगळ्या केसेस मागे घेतल्या पाहिजे ही आमची डिमांड आहे की सरकार हर मुद्दे पर चर्चा करने के लिए तैयार है। अगर उनको बात करनी है तो बातचीत जंतर मंतर पे होगी। केंद्र सरकार आणि कॉकरोच जनता पार्टीमध्ये निर्माण झालेली कोंडी फुटण्याची शक्यता आहे। कारण बुधवारी केंद्र सरकारनं प्रथमच अभिजित दिपकेंशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे। विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी प्रथमच सोनम वांगचुक यांची भेट घेतली। त्यानंतर बुधवारी वांगचुक यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून उपोषण सोडण्यासाठी नव्या अटी समोर ठेवल्या। आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना भरपाई द्यावी, संसदेत चर्चा करून नीट पेपर फुटीची जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशा मागण्या त्यांनी केल्यात। आतापर्यंत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असणाऱ्या वांगचुक यांनी भाषा मवाळ करत राजीनामा घेण्यावर विचार व्हावा असं नव्या पत्रात म्हटलंय। तसंच आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होऊ नये असं सांगत त्यांनी उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनीही गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे। ज्या ज्या मुलांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे त्या पोलिसांची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि ज्या ज्या मुलांवर केसेस फाईल केलेले डिटेन केलेला आहे त्या सगळ्या मुलांना सोडण्यात यावं आणि त्या सगळ्या केसेस मागे घेतल्या पाहिजे ही आमची डिमांड आहे। सरकार आणि वांगचुक दिपके यांच्यात आईस ब्रेकिंगची प्रक्रिया सुरू असताना पहिल्यांदा कोण पाऊल पुढे टाकणार यावर चर्चेचं घोडं अडल्याचं दिसतंय। सोमवारी नड्डा यांच्या निवासस्थानी चर्चेसाठी गेलेले सीजेपी प्रवक्ता सौरव दास यांनी 2 तास वाट पाहायला लावल्याचा आरोप केला होता। त्यानंतर आता सरकारला चर्चा करायची असेल तर जंतर मंतरला या, आम्ही कुणाच्याही घरी जाणार नाही असा पवित्रा दास यांनी घेतला। हमने सरासर मना कर दिया कि हम लोग किसी के घर नहीं जा रहे, हम लोग किसी के ऑफिस नहीं जाएंगे। जनता का दरबार यहाँ लगा हुआ है, जनता के बीच आना चाहिए मिनिस्टर्स को। अगर उनको बात करनी है तो बातचीत जंतर मंतर पे होगी। लेकिन हम भी पढ़े लिखे लोग हैं तो हम लोगों ने सोचा कि अगर उनको डर है कि यहाँ पे कोई सिक्योरिटी सिचुएशन हो जाए तो इससे कोई न्यूट्रल प्लेस जंतर मंतर के आसपास में हम लोग मिल सकते हैं। अभी उनसे सुनना बाकी है। दूसरी बात कि ये ज़रूरी है कि सरकार का मंशा हो हमारे डिमांड्स को एक्सेप्ट करने की, तभी बुलाए। नीटचा पेपर फुटल्यानंतर फेर परीक्षा झाली आणि त्याचा निकालही आला। निकालांवर किरकोळ आक्षेप वगळता यावेळी फारसा मोठा घोटाळा झालेला नाही। त्यामुळे या फेर परीक्षेत सरकार चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालं असलं तरी सोमवारच्या मोर्चात झालेला हिंसाचार आणि चर्चेच्या कोंडीची नवी परीक्षा मात्र मोदी सरकारला द्यावी लागणार आहे। वेदांत नेपसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली।